नमस्कार मैत्रिणींनो, कालच्या एपिसोडमध्ये आपण ज्या वेदकालीन महिला संबंधीची माहिती घेतली होती ती होती सूर्या. आज आपल्याला आणि वाक या दोन ब्रह्मचारिणीची आपण तपस्विनीची माहिती घेतली. आज आपण परत दोन ब्रह्मचारिणी किंवा विदुषी स्त्रियांची माहिती घेऊयात. त्यामध्ये आपण प्रथम पाहूया घोषा. घोषा ही ब्रह्मवादिनी होती, हुशार होती, तत्वज्ञानी होती आणि खडतर अशा जीवनामध्ये तिला फार मोठा संघर्ष करून या ठिकाणी या पदाला ती ब्रह्मवादिनी म्हणून पोहोचली होती. तर ही घोषा कुक्षिवान ऋषीची कन्या होती आणि ही अतिशय प्रेमळ हुशार होती. लहानपणापासून कुशाग्र बुद्धीची होती. आश्रमामध्ये वडील जे काही वेदाध्ययन करत असत त्यात ती सहभाग घेत असे आणि तिचं ही शैली फार चांगली होती. परंतु तिच्यामध्ये दुर्दैव म्हणा काही म्हणा की तिला एक भयंकर असा रोग होता आणि त्या रोगामुळे शारीरिक व्याधीमुळे तिच्या शरीराला कुरूपता आली होती. ती एक विद्रूप आणि विकृत दिसत होती. त्यामुळे तिचा विवाह घडून येत नव्हता. त्यामुळं तिचं आयुष्य जवळजवळ 60 वर्षापर्यंत ती अशीच ब्रह्मचारिणी म्हणजे अविवाहित राहिली. तिच्याशी कोणीही विवाह करायला तयार नव्हते. मग तिनं असंच वेद अध्ययन करत असताना तिला असं वाटलं की आपल्या वडिलांनी या ठिकाणी अश्विनी कुमाराची तपश्चर्या, वेद, होम हवन करून त्यांना प्रसन्न करून घेतलं होतं आणि त्यांनी स्वतःला आयुराग्य आणि शक्ती ही प्राप्त करून घेतली होती, स्वास्थ्य प्राप्त करून घेतलं होतं. मग आपणही अशा प्रकारे जर अश्विनी कुमाराला या ठिकाणी त्यांना तपश्चर्या करून जर त्यांच्याकडनं वर मिळवला तर आपलंही आयुष्य हे सजलाम सफलाम होईल. मग या ठिकाणी तिने या विश्वामित्र ऋषीला अशी प्रार्थना केली की तुम्ही मला या अश्विनी कुमारांची कशा प्रकारे आराधना करावी, तपश्चर्या करावी की जेणेकरून त्यांचं निरंतर सेवा करून मला ते वर देतील. तर त्यावेळी तिने सांगितलं की तू देखील अशा प्रकारची तपश्चर्या कर, कठोर अशा प्रकारचं परिश्रम कर, होम हवन कर आणि तुला अश्विनी कुमार प्रसन्न होतील. तर तिने या ठिकाणी त्यांची सल्ला घेऊन अश्विनी कुमाराबद्दल म्हणजे जे अश्विनी कुमार आहेत ते देवतांचे वैद्य आहेत आणि आजही आपण अश्विनी कुमारांची पूजा वैद्य म्हणून करतो. तर या ठिकाणी तिने अश्विनी कुमाराला प्रसन्न करून घेण्यासाठी ऋग्वेदामध्ये तिचे 10व्या मंडलामध्ये 39 आणि 40 सूक्तही या घोषाचे आहेत आणि तिनं आपल्या खडतर तपश्चर्या करून या अश्विनी कुमाराला प्रसन्न करून घेतलं आणि अश्विनी कुमार प्रसन्न झाले आणि तिला त्यांनी सांगितलं की तुझं हे जे म्हणजे शरीर जो आजार आहे तोही त्या ठिकाणी तू निरोगी होशील, तुला चांगल्या प्रकारचं ऐश्वर्य लाभेल आणि तुझा विवाहही होईल पुढे चालून. मग या अशा अश्विनी कुमाराच्या आशीर्वादानं म्हणजे जवळजवळ तिला 60 वर्ष वयाचे वार्धक्य येईपर्यंत असं जीवन कंटलं होतं. तर तिला वाटलं की आता मी या ठिकाणी गृहस्थाश्रममध्ये कशा प्रकारचं जीवन व्यतीत करता येईल, मला काय अर्थ होतील. तर ही अशी तपश्चर्या करून ज्याने आपलं पुढचं भावी जीवन सुखमय करून घेतलं आणि अश्विनी कुमाराने तिला तिचं म्हणजे यौवन त्याचबरोबर तिला स्वास्थ्य दिलं आणि तिचं पुढं त्यांच्या आशीर्वादाने विवाहही घडून आला आणि तिला एक पुत्रही झालं. त्याचं नाव सुहास्य होत. या सुहास्याची देखील या ऋग्वेदामध्ये काही ऋचा आहेत, सूक्त आहेत. तर आपण पाहूया की या अश्विनी कुमाराने तिला हे तर दिलंच आणि एक जे संगीतमध्ये आपण जे वाद्याचे प्रकार पाहतो त्याच्यामध्ये वीणा हे जे वाद्य आहे तर ते जे वाद्य आहे तर त्याच्यामध्ये तिला सांगितलं की हे जे वीणा वाद्य आहे एक ते घोषा नावाने पुढे चालून समाजामध्ये प्रचलित होईल आणि हे देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी या सामूहिकरित्या म्हणजे जे तज्ज्ञ लोक आहेत ते त्याचा वापर करतील, वीणा वादन करतील आणि या म्हणजे परमेश्वराला किंवा देवताला प्रसन्न करून घेतील स्तुती करून. म्हणजे अशा प्रकारे ही जी घोषा होती तर बघा तिचं आयुष्य किती खडतर होतं. आजच्या जीवनामध्ये जर आपण बघतो की थोडे थोडे संकट आले की आपण त्या संकटाला डगमगून जातो, पण अशा या
पौराणिक अशा या ज्या वेदकालीन स्त्रिया होत्या की त्यांनी कितीही संकट आले, कितीही आपलं जीवन कष्टमय असलं तरी सतत तपश्चर्या करून आणि कष्टाने सतत प्रयत्न करून आपण आपलं ध्येय कसं सिद्ध करू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणूनच मला वाटतं की आजकालच्या तरुणीनं, आजकालच्या महिलांनी थोडेही संकट आले की न डगमगून जाता अशा प्रकारे संकटाला तपश्चर्येने, कष्टाने असं एक तोंड घेऊन सामोरे जाऊन आपलं खडतर जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करावा. हे आज आपण घोषाच्या चरित्रावरून समजून घेतो. आणि म्हणूनच वाटतं की ह्या वेदकालीन स्त्रिया होत्या, त्यांनी देखील आपलं जीवन सुखमय करण्यासाठी फार असं परिश्रम केलेला आहे. आपणही आपला सुखी संसार करण्यासाठी परिश्रम करूया, संकटावर मात करूया. संकटे येत असतात, जात असतात, त्याला आपण धैर्याने तोंड दिलं पाहिजे. हेच घोषाच्या या म्हणजे तिच्या ज्या रुच्या आहेत, ज्या तिनं स्तुतिपर केलेल्या आहेत, सगळ्यांना प्रसन्न करून घेतलं, तसंच आपणही करावं. आणि आजच्या महिलांना हीच विनंती आहे की पुढच्या भागामध्ये अशीच एका विदुषी महिलेचं की जिनं अशा प्रकारे कष्ट करून जे आपल्याला म्हणजे नाव कमवलं. कारण अशा प्रकारे या वेदकालामध्ये या स्त्रियांनी आपल्या विचाराने, आपल्या आचाराने जे समृद्ध केलं आहे त्यांचं जीवन आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहे. तर पुढील भागात भेटूया. धन्यवाद.